व्यवसायातून येणारा पैसा आणि वैयक्तिक खर्च हे दोन्ही जर मिक्सर झालं ना तर फायनान्शियल स्ट्रक्चरची पूर्ण वाट लागून जाते. मी धंदा करतोय, नक्की पगार किती घेतोय का नाही घेतोय, आलेले पैसे या खिशातून या खिशात टाकतोय का इथून या खिशातून या खिशात टाकतोय, क्लॅरिटी अजिबातच नाही. यावर्षी मी काम केलं पण नक्की धंद्यामध्ये पैसे कमावले की नाही कमावले. याच्यासाठी ना मित्रांनो, कॅश फ्लो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे न ठेवणं आर्थिक प्रगतीसाठी अतिशय मारक आहे. कारण आपण अनेक वेळा अशा ठिकाणी गुंतवणूक करत राहतो जिथे आपला फायदाच नसतो. याच्यातून बाहेर कसं पडायचं? अतिशय सिंपल आहे. प्रत्येकाचा आपला आपला खिसा तयार करून टाका. प्रत्येकाचे एक नियम बनवून टाका. ही नियमावली तुम्हाला कशावरती जास्ती फोकस करायचं की नाही करायचं हे ठरवण्यास मार्गदर्शन करेल. आज आहे मिशन लक्ष्मीचा 8वा दिवस. आपण 8व्या शत्रूवरती कसं मात करायचं हे पाहिलं. तत्पूर्वी आर्थिक प्रगतीसाठी आर्थिक शिक्षण महत्त्वाचं आहे. बायोमध्ये एक लिंक दिलेली आहे, मनी इसेन्शियल फ्री प्रोग्राम. भेटूया उद्या. धन्यवाद.